नमस्कार. तर अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अंगणवाडी परिवेशिका भरती 2024 जी होणार आहे त्याचा एक नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या GRमध्ये तब्बल मुख्य सेविकेच्या 520 जागा नवीन भरण्यात येणार आहेत. म्हणजेच नव्याने 520 जागा ज्या आहेत त्या भरण्यात येणार आहेत. परंतु या ज्या जागा आहेत त्या अंतर्गत भरतीसाठी आहेत की सरळ सेवे भरतीसाठी आहेत हे अद्यापही माहीत नाही. तर याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघावा. तर बघा, आपण अंगणवाडी सुपरवायझरसाठी ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे. अंतर्गतसाठी पण आणि सरळ सेवेसाठी पण सध्या ऑफर चालू आहे. जर कोणाला ऑनलाईन बॅच लावायची असेल तर त्यांनी मला 8329 5886 25 या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही लेक्चर्स बघू शकता. अधिक माहितीसाठी मला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा, हा GR प्रसिद्ध झालेला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील राज्यातील सर्व 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचे अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्याबाबत. तर बघा, जो महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आपण रीड करूया म्हणजे वाचूया. तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत प्रति 25 अंगणवाडी केंद्राकरिता मुख्य सेविका परिवेशिका यांचे एक पद मंजूर आहे. म्हणजेच 25 अंगणवाडी ज्या असतात त्यांचा जो कारभार म्हणजे त्यांचं जे काम असतं ती एक मुख्य सेविका सांभाळत असते 25 अंगणवाडींचं. त्यानुसार 13,011 मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात होत असल्याने प्रति 25 अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका परिवेशिका याचप्रमाणे एकूण 520 पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत असून त्या अनुषंगाने याच्या संदर्भातील पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. म्हणजेच प्रत्येक जे 25 अंगणवाडी आहे त्याला एक मुख्य सेविका मिळण्यासाठी आता नव्याने 520 पदांची भरती केली जाणार आहे. आणि ही जी भरती जी असणार आहे ती सरळ सेवेअंतर्गत देखील असेल आणि अंतर्गत भरतीसाठी देखील असणार आहे. तर ही जी भरती असेल ही या दोन्ही पदांसाठी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नव्याने अभ्यासाला लागायचं आहे. परीक्षा तारीख कधीही येऊ शकते, याचे फॉर्म कधीही निघू शकतात. जर तुम्हाला काही अभ्यासामध्ये अडचण असेल, काही जणांना अभ्यासक्रम माहीत नसेल तर त्यांनी मला 8329 5886 25 या नंबरवरती संपर्क किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता. अनेक महिला ज्या आहेत अंतर्गतमधून आहेत, अनेक वर्षापासून त्यांनी जी अंगणवाडी आहे त्याला सेवा दिलेली आहे. तर मित्रांनो, त्याचं फळ तुम्हाला निश्चितच आता मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासाला लागा. तर बघा, त्या अनुषंगाने सदर पदाच्या वेतनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन वेतनाबाबतच्या अतिरिक्त राज्य हिश्शाखाली भागवण्यात यावा. तर बघा, हा संपूर्ण जो GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यानुसार तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्यांनी उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागा. 520 पदांची लवकरच भरती होणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. तसेच आपण आता अंगणवाडीचे PYQ म्हणजे संभाव्य प्रश्न जे आहे ते सुरू करणार आहोत चॅनलवरती. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.